हिंगोली जिल्ह्यातील मळी या आदिवासी गावातील धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। आदिवासी गावांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत मिळत नाहीये। हिंगोली जिल्ह्यातील मळी या गावाला स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून रस्ताच नाहीये। त्यामुळे या गावातील नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागते आणि रुग्णालय गाठावं लागतंय। गरोदर महिलेला पोटात दुखत असल्याने तपासण्यासाठी रुग्णालयात न्यायचं होतं, मात्र रस्ता नसल्याने या महिलेचे हाल झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय। या गावाला जवळपास 78 वर्षापासून आतापर्यंत रस्ता उपलब्ध झालेला नाही। वेळोवेळी मोर्चे आंदोलन झाले। अनेक महिलांचे अनेक आरोग्यामध्ये समस्या असलेल्या पेशंटचे इथं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याकडे कुठलेही जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही। हे आता जी समस्या नाही सर, आम्हाला कळते तसं म्हणजे जलम चालला आमच्या इथंची या परेशानी आमच्या रस्त्यामुळे खूप अडचणी आहेत आणि आतापर्यंत आम्ही शासनाकडे खूप बरेचसे निवेदन दिले, पण शासनाने काही दखल घेतली नाही। म्हणून आम्हाला रस्त्याची फार अडचण आहे आणि चिखल तुडवत दवाखान्यात त्याच्यात जावं लागते आम्हाला। परिस्थिती पाऊस आला की आम्हाला खूप अडचणी आहेत। जावाच बाजारला जायचं कामच नाही, घरीच थांबावं लागते। इथला चिखल होतंय, कुठं बाजारला जायला इकून डोंगर आहे, इकून चिखल आहे आणि कसं काय जावं आम्ही? काही माल टाल वावरात झालेला ते घरातच तसाच राहते, बाजारचं काही व्यवस्थाच नाही आमच्या गावाला। कितीतरी आमदार येतात जातात आणि कोणी याच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात। शासनानं एकच म्हणायचं, हे गावकरी लोकांचं पण म्हणणं आहे की गरोदर माता जे आहेत, शिक्षक आहेत, आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत आणि शाळेत जाणाऱ्या जे लोकांना लेकरांना त्रास होते याच्याकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि आम्हाला रोडसाठी त्यांनी सहकार्य करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।